या घरातून यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या तरी मनातल्या खुणा नाही पुसून टाकता येणार. शरीराचं दुखणं एक वेळ माणूस सोसतो, पण मनाचं काय? ती सल तर कायम मनात राहतेच ना, अगदी आपण जिवंत असेपर्यंत. तू मला घरातून बाहेर काढतेस ना, लक्षात ठेवीन मी. आणि नाही तुला या सोसायटीच्या बाहेर काढून दाखवलं ना तर बघच. माणूस इतका कोडगा कसा होऊ शकतो? कसले धरबंद नाही, काही नाही, असा कसा वागू शकतो? मायाबद्दल तर यांना काहीच नाही वाटून राहिलं, पण अथर्वचं काय? निदान अथर्वसाठी तरी यांनी असं वागायला नको, बाकी काही नाही. आता काय ते आणि त्यांचं नशीब. काय झालंय? तू काही बोलतच नाहीयेस. मूड नाहीये. का? काय झालं का? काही नाही रे. राधिकाच्या विचारांनी ना खूप अस्वस्थ व्हायला होते. रात्री उशिरापर्यंत जागे होते आणि सकाळी उठल्यावर डोकं इतकं जड झालं होतं की मॉर्निंग वॉकला सुद्धा येऊ नये असं वाटत होतं. पण मग विचार केला की घरी बसून राहिले ना तर परत तेच तेच विचार करत राहील, म्हणून बाहेर पडले. नाही, बरोबर केलंस. माझ्याही मनातनं काही विचार जात नव्हता, पण आहे ना, वहिनींनी पण पटकन निर्णय घेऊन टाकायला हवा. कसला? डिवोर्सचा. अरे इतकं सहज सोपं नाही राहिलंय आता सगळं. का? काय हरकत आहे? एरवी एवढा स्ट्रेट फॉरवर्ड विचार करतेस तू, आणि आज काय झालंय? माझी गोष्ट वेगळी आहे सुबोध. राधिका नाही आहे तशी, आणि आता हे प्रकरण इतकं चिघळलंय ना की ह्यावर इतक्या सहजपणे मार्ग निघेल असं नाही वाटत मला. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा शांतपणे विचार करायला हवा. कसं शांतपणे विचार करायचं सांग बरं तुम्हाला. आता ते गुरुनाथ आणि शनाया दोघं ईशाकडे राहायला गेले. हे सगळं इतकं डोक्यात जातंय ना माझ्या. हे सगळं बघितलं ना की मला माझा स्ट्रगल आठवतो. मीही ह्या सगळ्यातनं गेले. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये तुला? कुठलीही चूक असली ना तरी ती बाईचीच आहे असा समज आहे. ही मेंटॅलिटी बदलायला हवी आहे. पण रेवती, तू या सगळ्यातनं जो मार्ग काढलायस आणि स्वतःच्या बळावर उभी राहिलीस, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. वेळ आली ना की कळतं आपल्याला की आपण किती स्ट्रॉंग आहोत. राधिकालाही कळेल, फक्त तिला ते जाणवायला. हो, पण तू त्यांच्या बरोबर आहेस, तू त्यांना समजावू शकतेस, याचं मला फार बरं वाटतं. मला असं वाटतं मी गुरुनाथच्या बाबांच्या वकिलांना भेटायला हवं. कशाला? त्यांची पण लिगल ॲडवाईस घेता येईल ना आपल्याला. नको, त्यांना नको. कारण त्यांना कळलं ना तर त्यांच्या थ्रू गुरुनाथच्या आई बाबांना कळेल. खूप प्रॉब्लेम होईल. मग माझे एक मित्र आहेत, ॲडव्होकेट वैद्य, त्यांना भेटतो मी. हां, कारण या सगळ्या प्रकरणात त्यांची खूप मदत होणार आहे. राधिकाने जर लिगल ॲडवाईस घेऊन डिवोर्सचा निर्णय घेतला ना तर ती खरंच सुटेल या सगळ्यात. पण ना मला नाही वाटत की गुरुनाथ इतक्या सहजासहजी तिला डिवोर्स दे. काही ना काहीतरी अडचणी आणणारच तो. राहू दे. बकुळा मावशी, मी करते, मला करू देते. असू दे ना ताई, करते ना मी. तुला केवढी कामं आहे? अजून भांडी घासायची, झाडू पोछा करायचा, अथर्वची खोली आवरायची.
रोज धाण करून ठेवतो पोट्टा. ते बी करते आणि हे बी करते. द्या इकडे. तू ऐकायची नाही. नाहीच ऐकणार. तुम्ही आता एकच काम करायचं, खुर्चीत रुबाबात बसायचं आणि हुकूम सोडायचे, आणि मी तुमच्या हाताखाली काम करणार. समजलं का? हुकूम सोडायचे म्हणे. कायचे काय बोलून राहिली तू तर. खरंच काहीतरीच बोलतीये मी ताई. अहो किती सहन करताय, धीरानं किती काम करताय, दुकानातलं घरचं. खरंच तुमच्या जागी दुसरी कोणी असती ना तर तिचं काय झालं असतं मला काही ठाव नाही. हो बाई. अथर्वकडे पाहून मन घट्ट केलंय बकुळा मावशी. पोराबाळांच्यातच बाईचा जीव अडकतो. पण तुमचा धडा ना समध्या बायाने घेतला पाहिजे बघ. प्रज्ञाला बी मी हेच सांगितलंय. काय म्हणाली प्रज्ञा? प्रज्ञा म्हणाली ताईंला म्हणावं बिलकुल घाबरू नका, काय मदत लागली तर म्या जरूर करेन, काय कुठं चुकतंय बरोबर काय हाय म्या समज सांगन. आजकाल म्हण कायदा स्त्रीच्या बाजूने असतो असं सांगत होती ती. ताई ती दोघ जण काही हिथं राहायला आली आहेत होय? स्वतः बी सुखात राहत नाहीत आणि दुसऱ्याला बी सुखानं जगू देत नाही. त्या शेण्यानं तर असा धडा शिकवणार आहे ना मी ताई आता सांगू. भाऊजी, अरे भाऊजी को बुलाइए. आती हूँ आती हूँ. आले हा बकुळा मावशी. हा. ये लीजिए. भाऊजी, हाँ? एक बात पूछनी थी. पूछ ना. वो बगल वाली छोरी है ना, ईसा, आज हम उसके घर दूध का थैली देने के लिए गए और बेल बजाए तो अंदर अपने साहब थे. का साहब उधर रहने के लिए गए हैं का? ये रामप्रसाद तुमको काय को पंचायत रे? हाँ तुम तो देव और जाओ इधर से, चल जाओ. अरे बकुड़ा ताई, अरे हम अपने भाऊजी की बेइज्जत करने नहीं आए हैं यहाँ पे. अरे हमको तो सब पता है. अरे हमका तो भाऊजी की फिक्र हो रही है, इसके लिए पूछ रहे थे. बकुळा मावशी, ते टोमणे तर नाही ना मारून राहिले. काळजीनं चौकशी करून राहिले. सगळीच माणसं सारखी नसतात. हाँ, आपलं कोण परक कोण आपणच ओळखायला पाहिजे ना. तसं काही त्यांच्या मनात नव्हतं. भाऊजी आप बिल्कुल डरना नहीं. अरे हम आपके साथ हैं. और एक बात, आप बिल्कुल फिक्र मत करना. कुछ भी हो जाए हौसला मत छोड़ना. आता हूं.